श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोतांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग क्रमांक 1560 ते 1570. अभंग. लटिके ते ज्ञान लटिके ते ध्यान, जरी हरी कीर्तन प्रिय नाही. लटिकाची दंभ घातला दुकान, चाळविले जन पोटासाठी. लटिकेची केले वेद पारायण, जरी नाही स्पंदन प्रेम कथे. लटिके ते तप लटिका तो जप, आळस निद्रा झोप कथा काळी. नाम आवडे तो करील बाहेरी, नाही त्याची खरी चित्तशुद्धी. तुका म्हणे ऐसी गरजती पुराणे, शिष्टांची वचने मागीलाही. अर्थ. एखाद्या मनुष्याला हरिकीर्तनच प्रिय नसेल आणि त्याने कितीही ज्ञान संपादन केलेले असेल, त्याने कितीही ध्यान केलेले असो, ते सर्व लटिके म्हणजे खोटे आहे. अशा प्रकारचे दांभिक लोक स्वतःचे पोट भरण्याकरता परमार्थिक दुकान टाकतात आणि लोकांची फसवणूक करतात. अशा मनुष्याने हरिकथा करत असताना त्याच्या हृदयात जर अष्टसात्विक भाव उत्पन्न होत नसेल, तर त्याने कितीही वेद पारायण केले तरी ते व्यर्थच आहेत. ज्या मनुष्याला कथेच्या वेळी आळस निद्रा झोप येते, मनुष्याने कितीही जप तप केलेले असो, ते सर्व खोटे आहे. ज्याला हरिनाम आवडत नाही, ज्याची खरोखर चित्तशुद्धी झालेली नाही, त्याने आपल्या परमार्थिकाचे वाटोळे केले आहे असेच जाणावे. तुकाराम महाराज म्हणतात, मी जे काही सांगतो आहे ते पुराणे देखील गरजून सांगतात आणि मागे झालेले श्रेष्ठ संत देखील हेच सांगतात. बुद्धी भागवत भाव मात्रासहित जीव, अद्वैत ठाव निरंजन एकला. ऐसी गर्जती पुराणे वेदवाणी सकळ जन, संत गर्जतील तेने अनुभवे निर्भर. माझे तुझे हा विकार, निरसता एकंकार, न लगे काही फार, विचाराची करणे. तुका म्हणे तुझे हे तो नाही सहजे, संकल्पाच्या काजे आपे आप वाढले. अर्थ. सर्व भूतमात्रामध्ये भूत जीवनामध्ये हा भगवंत बसतो आहे असा भगवत भाव सर्वत्र असावा. देव भेदशून्य असून सर्व जगाला अधिष्ठान आहे. वेदवाणी देखील हेच सांगतात आणि पुराणे देखील हेच गरजून सांगतायत. स्वतःच्या अनुभवाच्या बळावर सर्व संत देखील हेच गरजून सांगत आहेत. माझे आणि तुझे हाच विकार नाहीसा झाला की सर्वत्र एकच परमात्मा दिसतो. या वाचून दुसरा विचार करण्याची काहीच गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मुळात द्वैत नाहीच, जीवाच्या संकल्पनेनेच द्वैत निर्माण होते व त्यामुळे पुढचे आपोआप वाढले जाते. अभंग. नेने फुंको कान, नाही एकांतीचे ज्ञान. तुम्ही ऐका हो संत, माझा सादर वृत्तांत. नाही देखिला तो डोळा, देव दाखवू सकळा. चिंतनाच्या सुखे, तुका म्हणे नेने दुःखे. अर्थ. कोणाच्या कानात गुरुमंत्र सांगण्याचे मला ज्ञान नाही आणि एकांतात बसून मी ब्रह्म आहे हे ज्ञान सांगण्याचे तर मी मानत नाही. तरी पण संतजन हो, मी जे काही सांगत आहे ते तुम्ही श्रद्धापूर्वक ऐका. आजपर्यंत तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिला नाही तो देव आम्ही तुम्हाला दाखवू. तुकाराम महाराज म्हणतात, मी हरीचे अखंड नामचिंतन करतो, त्यामुळे मी सुखी झालो व त्या सुखामुळे मला कोणतेही दुःख माहीत होत नाही. अभंग. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. मग जैसा तैसा राहे, काव्य पाहे उरले ते. अंतरीचे विषमजाळ येऊ पुढे न द्यावे. तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. अर्थ. तुम्हाला त्याग करायचा असेल तर असा करा की जेणेकरून अहंकार नाहीसा होईल. मग तुम्ही ज्या स्थितीत आहात त्याच स्थितीत राहा. अहंकार एकदा का नाहीसा झाला की खाली काय उरते ते साक्षी रूपाने पहा. अंतःकरणातील संस्कार पुढे येऊ देऊ नयेत. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचे मन शुद्ध व समाधानी पाहिजे. अभंग. मातेची ये चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरी आपुला, जवळी घेता शीन गेला. दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते, तुका संतापुढे पायी झुंबे
लाडे कोडे. अर्थ, मातेच्या चित्तामध्ये नेहमी बाळाविषयी विचार असतात. बाळाला जवळ घेतले की त्या मातेला आपल्या देहाचा विसर पडतो आणि तिचा सर्व शीन भाग नाहीसा होतो. आईने बालकाला प्रेमाने खाऊ दाखवला की बालक तिच्या अंगावर लाडीवाळपणे चढते. तुकाराम महाराज म्हणतात, मी अगदी त्याप्रमाणे संतांचा बालक आहे व संत माझ्या आईप्रमाणे आहेत. मीही संतांपुढे लाडाने कोड कौतुकाने त्यांच्यापुढे झुंबतो आहे. अभंग. कोणा पुण्या फळ आले आजी देखिले पाऊले, ऐसे नेने नारायणा संती सांभाळिले दीना, कोण लाभ काळ दिन आजी मंगळ, तुका म्हणे झाला लाभ का विठ्ठला. अर्थ, आज कोणते माझे असे पुण्य फळाला आले आहे की मला संतांच्या चरणाचे दर्शन झाले. हे नारायणा, मला हे काही समजत नाही, कळत नाही, परंतु माझ्यासारख्या दिनाचा या संतांनी सांभाळ केलाय. आजचा कोणता असा शुभ दिवस आहे की मला संतांच्या चरण दर्शनाचा लाभ झाला. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, मला एवढा मोठा लाभ कसा झाला हे तूच मला सांग. अभंग. मान इच्छितो अपमान पावे, अमंगळ सवे अभाग्याचे, एकाची ये अंगी तुझी याचा वास, अशा पुढे नाश शुद्ध करी, अधिक फळासी कोठे पाहू शके, वासनेची भिकेवरी चाली, तुका म्हणे राजहंस ढोरा नावे, काय तया घावे अलंकाराचे. अर्थ, जो मनुष्य आपल्याला मान मिळावा याची इच्छा करतो त्याच्या पदरी अपमान पडतो. कारण अभागी मनुष्य कोठेही गेला तरी त्याच्याबरोबर अपयशच असते. एखाद्याच्या अंगी एखादा चांगला गुण असला की त्याच्या अंगात एखादा वाईट गुणही असतो आणि अपेक्षेने पुढील नाश होतो. हे सिद्ध आहे. जास्त फळाची अपेक्षा केली तर ते कुठे लगेच प्राप्त होते आणि वासनेमुळे मनुष्याला भीक मागावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या पशुचे नाव जर राजहंस ठेवले तर त्या अलंकारिक नावाचे त्या पशुला काही उपयोग आहे का? अभंग. संसारापासून कैशी सोडविशी, न कळे ऋषिकेशी काय झालो, करिता नसरे अधिक वाढ पाही, तृष्णा देश धडी केलो, भक्ती भजन भाव यासी नाही ठाव, चरणी तुझ्या अंतरलो, मागे पुढे रिगण पुरेची पाहता, अवघा अवघी वेष्टिलो, आता माझी लाज राखे नारायणा, हीन दीन लीन याचकाची, करिता न कळे काही असतील गुणदोष, करी होळी संचिताची, इंद्रियेद्वारे मन धावे सैरे, नागवे करिता चिंता काही, हात पाय कान मोकलिंग स्थान, नेत्रद्वारे घ्राण पाही, जया जैसी सोय तया तैसे होय, क्षण एक स्थिर नाही, करती ताडा तोडी ऐसी याची खोडी, न चले माझे यास काही, शरीर संबंधू पुत्र पत्नी बंधू, धनलोभ मायावंते, जनलोकपाळ मैत्र हे सकळ, सोयरे सज्जने बहुते, नाना कर्मडाय करती उपाय, बुडावया घात पाते, तुका म्हणे हरी राखे भलत्या परी, आम्ही तुम्ही शरणागते. अर्थ, हे ऋषिकेशा, या संसारापासून माझी सुटका केव्हा होईल ते मला काही कळत नाही. देवा, या भवसागरात मी सुटका होण्यासाठी जो जो प्रयत्न करतोय तो मी अधिकच त्यात गुंतत चाललो आहे आणि विषयभोगाच्या आशेने मला देशोधडीला लावली आहे. देवा, तुझ्याविषयी भक्तिभाव, तुझे भजन हे तर माझ्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे मी तुझ्या चरणाला अंतरलो आहे. या भवसागरात मला अनेक उपाधींनी पूर्णपणे वेढले आहे. मला पुढे मागे होण्यासाठी थोडीशीही जागा शिल्लक राहिली नाही. हे नारायणा, आता तूच माझी लाज राख. मी तर सर्व गोष्टींनी हीन आहे, दीन आहे, म्हणूनच मी तुझ्या ठिकाणी लीन झालो आहे. त्यामुळे देवा, माझ्यासारख्या याचकाला आता काय करावे ते काही कळत नाही. अभंग.
नाम घेता उठा उठी होय संसारासी तुटी ऐसा लाभ बांधा गाटे विठ्ठल पायी पडे मिठी नामा परते साधन नाही जे तू करशी आणिक काही हा करुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. अर्थ उठता बसता हरीचे नाम घेतले असता संसाराचा संबंध तुटतो. अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण लाभ तुम्ही आपल्या पदरात बांधा की ज्यामुळे विठ्ठलाच्या पायाची मिठी तुम्हाला पडेल. नामा वाचून इतर कोणतेही साधन हरिप्राप्तीस नाही. मग तू कोणतेही इतर प्रयत्न केले तरी ते व्यर्थच होतील. तुकाराम महाराज म्हणतात, याच करता मी सर्वांना हाक मारून आरोळी देऊन सांगत आहे की नाम घेतल्या वाचून कोणीही राहू नका. अभंग. प्राण समर्पिला आम्ही आता उशीर का स्वामी माझे फेडावे उसने भारण म्हणा यारुणे झाला कंठस्फोट जवळी पातलो निकट तुका म्हणे शिवा कैसी बरी वाटे देवा. अर्थ हे स्वामी पांडुरंगा, आम्ही तुला आमचे प्राण अर्पण केले आहे, तरीही आमच्या भेटीकरता तुम्ही एवढा उशीर का लावता आहात. माझ्या सेवेचे उसने ऋण तुमच्याकडे आहे, त्याची परतफेड तुम्ही तुमच्या भेटीने करा. मनात कोणत्याही प्रकारचा भार राहू देऊ नका. देवा, तुम्हाला आळवून आळवून माझा कंठस्फोट झाला. आता मी तुमच्याजवळ येऊन उभा राहिलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर आम्हाला भेटच दिली नाही तर तुमची सेवा करणे हे तरी कसे आम्हाला बरे वाटेल.